नमस्कार. आपला मराठी साहित्य हा जो वैकल्पिक विषय आहे त्यामध्ये आज आपण त्याचा जो काही इतिहास आहे, मराठी साहित्याचा इतिहास, त्याच्यासाठी आपल्याला जे काही पहिल्या पेपरसाठी 2 खंड आहेत, प्रदक्षिणा खंड पहिला आणि प्रदक्षिणा खंड दुसरा, तर त्याची चर्चा करणार आहोत बघा थोडक्यात. तर यामध्ये आज आपण मुख्यत्वे प्रदक्षिणा खंड हा पहिला हा जो काही खंड आहे त्यामधला काव्य हा जो काही भाग आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत, अर्थात अर्वाचीन काव्य. प्राध्यापक राजश्री जोगांनी त्याबद्दल मत आपलं व्यक्त केलं आहे बघा प्रदक्षिणा खंडमध्ये, किंवा त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. तर साधारणतः अर्वाचीन काव्य प्रदक्षिणा खंड पहिल्यामध्ये त्यांनी इसवी सन 1840 ते 1965 या दरम्यानचा जो काही कालखंड आहे, तर त्या कालखंडातील काव्यविचार किंवा त्या कालखंडातील काव्य याचा जो काही इतिहास होता, किंवा त्या कालखंडात कवितेबद्दल, काव्याबद्दल काय लिहिलं गेलं, काय बोललं गेलं, तर त्या संबंधाने लिहिलेलं त्यांचं मत आहे प्रदक्षिणा खंड पहिल्यामध्ये. तर साधारणतः 1840 ते 1965 या कालखंडाचे ते 4 गटात विभागणी त्यांनी केलेली आहे. त्यामध्ये पहिला कालखंड आहे 1840 ते 1885 पर्यंतचा, ज्याला केशवसूत पूर्व कालखंड असं म्हटलं जातं साधारणतः. अर्थात त्यांनी त्यात क्रांतीपूर्व कालखंड असं म्हटलेलं आहे, पण आता सध्या क्रांती वगैरे असे शब्द कोणी सहसा मराठी साहित्यात तरी वापरत नाही, त्यामुळे आपण त्याला केशवसूत पूर्व कालखंड. 1885 ते 1920 हा केशवसूतांचा कालखंड. 1920 ते 1945 हा रविकिरण मंडळाचं युग किंवा कालखंड. आणि 1945 ते 1965 हे मर्ढेकरांचा कालखंड किंवा मर्ढेकरांचं युग. अशी साधारणतः 4 भागात त्याची विभागणी केलेली आहे. तर यामध्ये आपण त्याचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की केशवसूतांपूर्वीचा जो काही कालखंड आहे, अर्थात पहिला कालखंड 1840 ते 1885 हा जो कालखंड आहे, त्यामध्ये त्यांनी साधारणतः त्याचा ऊहापोह करताना सांगितलेला आहे की या कालखंडात इंग्रजीच्या रचनेला किंवा इंग्रजी पद्धतीच्या रचनेला सुरुवात झालेली होती, आणि मग त्यामध्ये जे काही विविध भाषांतरं होती तर ती भाषांतरं देखील घडून आलेली होती. म्हणजे इंग्रजीतले जे काही मूळ टेक्स्ट होते त्याचं मराठीकरण किंवा त्याचं मराठीत झालेलं भाषांतर, तर हे या कालावधीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जोग त्या ठिकाणी सांगतात. तर त्यामध्ये लेडी ऑफ द लेक हे स्कॉटचं जे काही काव्य आहे त्याचं प्रधान यांनी देवसेनीमध्ये केलेलं भाषांतर. प्रिन्सेस हे टेनिसनचं जे काव्य आहे ते त्याचं कीर्तिकर यांनी केलेलं भाषांतर. किंवा मग राजा शिवाजी याचं कुंटे यांनी हिरोईक इपिक यामधून जे काही त्यांनी लिहिलं, तर त्याचासुद्धा इंग्रजीचा प्रभाव त्यांच्यावर होता का, तर ही सुद्धा चर्चा क्रांतीपूर्व कालखंडात किंवा मग केशवसूत पूर्व कालखंड जो काय आहे त्यामध्ये त्यांनी केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की वसंत येऊ लागला आहे हे दर्शवणारी फुले जशी आधीच दिसू लागतात तसे यावरील कवितांचे स्वरूप होते. इंग्रजी काव्याचे वाचन अध्ययन या काळात अधिकाधिक होऊ लागले होते. तर हा महत्त्वाचा बदल आपण काव्य या भागामध्ये नक्कीच त्या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे आपण जे म्हणतो की अर्वाचीन काव्य कशाला म्हणायचं, तर इंग्रजीचा त्यामध्ये प्रभाव येऊ लागला होता आणि इंग्रजी काव्याचं वाचन, त्याचं अध्ययन अधिकाधिक होऊ लागल्यामुळं तो देखील एक महत्त्वाचा बदल राजश्री जोग त्या ठिकाणी नोंदवतात. त्यानंतर त्यांनी पुढचा जो कालखंड घेतला आहे तो अर्थातच केशवसूतांचा कालखंड. म्हणजे महत्त्वाचेच कवी त्या कालखंडातले आहे आणि त्यांच्या नावावरूनच तो कालखंड ओळखला जाऊ लागला. तो कालखंड अर्थात 1885 ते 1920 हा जो काही कालखंड आहे त्याला केशवसूतांचं युग किंवा ते श्रेयस संपूर्ण त्या कालखंडाचं केशवसूतांना दिलं जातं. इंग्रजी आत्मलक्षी काव्य रचनेचा परिणाम केशवसूतांवर जेवढा झाला तेवढा तो आधीच्या कोणत्याही कवीवर झाला नव्हता. आणि मग केशवसूतांनी जे काही त्यांच्या लेखणीतून लिहिलं आहे की काव्य नवी किंवा बा काहीतरी गा नवीन, तर या अनुषंगाने देखील नवीन लिहिणं किंवा अर्वाचीन कवितेतून लिहिणं नवा प्रभाव जो काही आहे तो केशवसूतांच्या कवितेतून जाणवायला लागलेला होता, आणि म्हणून हा कालखंडच केशवसूतांच्या नावाने ओळखला जातो. आता आपण केशवसूतांपूर्वीची कविता आणि केशवसूतांच्या काळातली कविता किंवा केशवसूतांनी लिहिलेली कविता यांच्यात दोघांचा फरक जरी पाहिला तरी त्यामध्ये आपल्याला जाणवेल की आधीची कविता ही बरीच दीर्घ आणि कथनात्मक स्वरूपाची होती. त्या अनुषंगानं नवीन कविता ही बऱ्याच अर्थानं किंवा नवीन कवितेचे स्वरूप हे स्फुट आणि भावगीतात्मक होते. दुसरा फरक, काव्याचे मुख्य वाहन अक्षरगणवृत्ते किंवा जुने मराठी ओवी किंवा अभंगादी छंद या माध्यमातूनच जुनी काव्य लिहिलं गेलं होतं. परंतु नवीन जी काही कविता होती केशवसूतांच्या कालखंडातली त्यातलं मुख्य वाहन हे मात्रावृत्ते किंवा जाती प्रकार हेच त्या कालखंडातलं होतं. आता हे जे 2 काही बदल आहेत तर ते बाह्यांगासंबंधी झालेले बदल आहेत असं जोग त्या ठिकाणी सांगतात. त्यानंतरचे जे काही बदल आहेत तर आधीची कविता ही धार्मिक, पौराणिक किंवा ऐतिहासिक या विषयांना प्राधान्य देणारी होती, आणि केशवसूतांच्या काळातली कविता किंवा नवीन कविता जी काही होती ती लौकिक, सामाजिक आणि समकालीन विषयांना प्राधान्य देणारी कविता होती. आधीची कविता ही म्हणजे काव्य हे साध्य नसून ते भक्तीचे, उपदेशाचे, बोधाचे,
किंवा आत्मविवेचनाचे साधन होते आणि हीच दृष्टी त्या आधीच्या कवितेत होती. त्या अनुषंगानं केशवसुतांच्या कालखंडात किंवा नवीन कवितेशी त्याची तुलना केली तर आपल्याला जाणवेल की काव्य हे काव्य म्हणूनच म्हणजे साधन नव्हे तर साध्य आहे ही नवी दृष्टी त्या कालखंडात येऊ लागलेली होती. आणि काव्य हेच कवीचे आत्मलेखन आहे ही देखील दृष्टी केशवसुतांमध्ये किंवा समकालीन जे काही होते कवी त्यामध्ये आपल्याला दिसून येईल. तर यामध्ये हा जो महत्त्वाचा फरक आहे आधीची कविता आणि नवीन कविता यामध्ये असणारा, तर हे एक महत्त्वाचे फरक त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. आता आपला प्रश्न पडेल की साधारणतः केशवसुतांच्या नावावरूनच हा कालखंड का ओळखायचा, तर त्याचं देखील कारण त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात की जे समकालीन कवी होते त्यांनी देखील केशवसुतांचंच संपूर्ण हा कालखंड आहे असं मान्य केलेलं आहे. मग त्यामध्ये नावा टिळक असतील तर ते असं म्हणतात की कवी कृष्णाने शिकवलेल्या कवितेचाच उल्लेख मी करतो आहे. किंवा मग गोविंदाग्रज स्वतःला केशवसुतांचा चेलाच असं म्हणून घेतात. रेंदाळकर आपण केशवसुतांना साथ करवण्यास प्रवृत्त झालो आहेत असं म्हणतात. बालकवी तुतारी मंडळात जे काही केशवसुतांनी चालू केलेलं मंडळ होतं तुतारी मंडळ त्यामध्ये दाखल होण्याची इच्छा व्यक्त करतात. रहाळकर नागेश आपल्यास केशवसुती संप्रदाय समजतात किंवा काव्यविहारी हे जे काही कवी होते तर त्यांच्या प्रेरणेनेच काव्यप्रवण होण्याचे प्रयत्न करतात. तर हा जो काही प्रभाव संपूर्ण आहे या कवींवर असलेला तो केशवसुतांचाच प्रभाव आहे आणि त्यामुळंच हा कालखंड संपूर्ण केशवसुतांच्या नावानंच ओळखला जातो. आणि त्याचा उहापोह देखील केशवसुतांची कविता जी मुख्य त्याच्या केंद्रस्थानी आहे त्यानुसारच केला जातो. आता त्यानंतरचा आपण कालखंड पाहिला तर 1885 ते 1920 हा जो काही कालखंड आहे म्हणजे अगदी केशवसुतांचा जो काही कालखंड आपण म्हणतो तर अगदी 2 पिढ्या त्यामध्ये यायला लागतात. मग पहिलं केशवसुत आणि त्यांचे समकालीन जे काही कवी आहेत मग त्यामध्ये नावा टिळक असतील, माधवानुज असतील, दत्त असतील, विनायक असतील किंवा लक्ष्मीबाई टिळक असतील. तर हे केशवसुत संप्रदायामध्ये असणारे सगळे कवी आणि त्यांचे समकालीन असणारे कवी आणि त्यानंतरची पिढी अर्थात गोविंदाग्रज, रेंदाळकर, बी, बालकवी हे जे कवी आहेत तर या 2 पिढ्यांचा साधारणतः उल्लेख या कालखंडात केला जातो. मग त्यामध्ये नेमके बदल काय झालेले आहेत तर ते पाहण्याचा आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला जाणवेल की स्त्रीविषयक भूमिकेत आणि समाजविषयक दृष्टिकोनात आमूलाग्र बदल या कालखंडात झाला. म्हणजे केशवसुतांचा जो काही कालखंड आहे त्या कालखंडात महत्त्वाचे 2 बदल जर आपल्याला सांगायचे असतील तर त्यामध्ये स्त्रीविषयक दृष्टिकोन आणि समाजविषयक दृष्टी हे 2 बदल सगळ्यात महत्त्वाचे झालेले आहेत नवीन कवितेत किंवा केशवसुतांच्या कालखंडामध्ये. अर्थात स्त्रीला आत्मा, स्वत्व, भावना किंवा स्वतंत्र विचार आणि बुद्धी असू शकते ही नवीन कवितेची भूमिका होती. म्हणजे आधीच्या कवितेमध्ये किंवा जे आपण केशवसुतांच्या कालखंडापूर्वीची कविता होती त्यामध्ये स्त्रीला आबला, लनना किंवा यासारखी उपाधी देऊनच स्त्री ही दुर्बल आहे या अनुषंगानेच तिच्याकडे पाहिलं गेलं. त्यापेक्षा नवीन कालखंडात स्त्रीला आत्मा आहे, तिला स्वतःचं सत्व आहे किंवा तिला स्वतंत्र विचार करण्याची सुद्धा अधिकार आहे तर या भावनेनंच नवीन कवितेत पाहिलं गेलं. आता केशवसुतांच्या कवितेमध्ये जरी आपण पाहिलं तर त्याचे मुख्य विशेष आहेत की केशवसुतांच्या कवितेमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, भगिनीभाव या तत्वत्रयीला महत्त्व दिलेलं आहे. अर्थात म्हणजे आपण जे म्हणतो ना की फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जी सगळ्यात महत्त्वाची तत्वत्रयी जगानं स्वीकारली तर त्या महत्त्वाच्या तत्वत्रयीचा समावेश केशवसुतांच्या कवितेमध्ये गेलेला आहे. केशवसुत स्पष्टपणे असं म्हणतात की ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा. त्यांची नवी शिपाई ही जी कविता आहे किंवा जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत किंवा मग देवा केव्हा परवशपणाची नशा ही सरुनी, स्वातंत्र्याचा द्युमनी उद्या यावयाचा फिरुनी. तर हे जे केशवसुतांनी स्वातंत्र्याचा विचार केलेला आहे तर हे आपल्याला मुख्यत्वे केशवसुतांच्या कालखंडात जाणवतं. किंवा मग त्यांच्या दुसऱ्याही कविता असतील किंवा हरपलेले श्रेय असेल, झपूर्जा असेल, स्फूर्ती असेल तर या सगळ्या कवितेमधील देखील त्यांनी बंडाचा एक नवीन झेंडाच उभा केलेला आहे हे आपल्याला नक्की त्यामधून जाणवतं. आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन किंवा त्यांच्याच पाऊल वाटेवर चालून पुढचे जे काही कवी आहेत मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गोविंदाग्रज असतील, धर्मवीर बालकवी असतील किंवा मग टिळक असतील, बी असतील या कवीने देखील त्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हा जो आपण पाहिला तो केशवसुतपूर्व कालखंड आणि केशवसुतांचा कालखंड याचा साधारणतः थोडक्यात उहापोह करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. यानंतरचा जो काही कालखंड आहे एकूण 4 कालखंडामध्ये जी विभागणी केलेली आहे म्हणजे ते रविकिरण मंडळाचं युग आणि मर्ढेकरांचा कालखंड. तर याची चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये करूयात. धन्यवाद.